नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत मस्त अशी पौष्टिक दाल खिचडीची रेसिपी शेअर करत आहे। करायला खूप सोपी आहे, तसेच खूप हेल्दी पण आहे। ज्यावेळेस आपण आजारी असतो त्यावेळेस आपण बऱ्याचदा असं हलकं अन्न खात असतो, तर ते हलकं अन्न जरी असलं तरी आपल्याला ते पौष्टिक असलं पाहिजे। त्यामुळे आपण यामध्ये भरपूर अशा डाळींचा वापर केलेला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण कांदा, टोमॅटो, वाटाणा, हिरवी मिरची घेतलेली आहे। तसेच 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटीला कमी आपण तुरीची डाळ, मुगाची डाळ, मसूर डाळ आणि उडीद डाळ घेतलेली आहे। ह्या सर्व डाळी घेतलेल्या आहे। हे सर्व आपण एकत्र करून घेणार आहोत। 1 वाटी तांदूळ आहे। त्यानंतर आपण यामध्ये पाव वाटी मसूर डाळ, पाव वाटी मुगाची डाळ आणि पाव वाटी तूर डाळ, तसेच पाव वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। यापैकी तुम्हाला जी डाळ आवडत नसेल ती नाही घेतली तरीही चालेल। त्यानंतर आपण ते स्वच्छ धुवून घेणार आहोत। कुकरमध्ये मी हे दाल खिचडा करत आहे, त्यामुळे कुकरमध्ये मी 3 चमचे तेल घातलेला आहे आणि 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे। यामध्ये मी जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण याची फोडणी करून घेत आहे। लसूण आपल्याला अख्खाच घालायचा आहे, यामुळे आपल्या दाल खिचड्याला टेस्ट ही खूप छान येते। त्यानंतर हिरवी मिरची मी उभी कट करून घेतलेली आहे, ती यामध्ये मी घालून घेतलेली आहे। लसूण थोडासा ब्राऊन आपल्याला करायचा आहे। त्यानंतर आपण लगेचच 1 मोठा कांदा मी उभा कट करून घेतलेला आहे, तो यामध्ये घालून घेतलेला आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित परतवायचा आहे। दाल खिचड्यालाही मस्त असं आपल्याला फोडणी करायची आहे, जेणेकरून खिचडीला चव ही छान येते। त्यानंतर लगेचच आपण टोमॅटो आणि वाटाणा घालून घेतला आहे आणि तोही आपल्याला टोमॅटो मऊसर होईपर्यंत परतवायचा आहे। हे सर्व आपण व्यवस्थित परतून घेऊ। त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि 1 चमचा धना जिरा पावडर। आपण हिरवी मिरची घातलेली आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये मसाला हा थोडा कमीच घालायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी मी 1 चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे, जेणेकरून आपल्या दाल खिचड्याला टेस्ट ही खूप छान येईल। तुम्ही 1 चमचा बिर्याणी मसाला नक्की घाला। त्यानंतर या ठिकाणी मी डाळ तांदूळ हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे, ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत। सर्व आपण यामध्ये घालून घेऊ आणि 4 ते 5 मिनिटं तेलामध्ये मस्त असं परतवून घेऊ। चवीनुसार मीठ घालायचं आहे। साधारण या ठिकाणी मी 3 ते 3.5 चमचे मीठ घातलेलं आहे। चार ते 5 मिनिटं आपल्याला तेलामध्ये तांदूळ डाळ छान अशी परतवायची आहे। असं केल्याने तुमच्या दाल खिचड्याला चव ही खूप छान येते। त्यामुळे 4 ते 5 मिनिटं तेलामध्ये तांदूळ तुम्ही नक्की परतवा। त्यानंतर आपण पाणी हे गरम करून घेणार आहोत। आपल्याला दाल खिचडा करायचा आहे। दाल खिचडा हा थोडासा ओलसर असतो, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी 3 पट पाणी घालायचं आहे। या ठिकाणी मी जवळजवळ 7 ते 8 वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपला दाल खिचडा हा लवकर शिजेल आणि ओलसर असा तयार होईल। पाणी गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी घालून घेत आहे। 7 ते 8 वाट्या पाणी मी या ठिकाणी घातलेलं आहे। दाल खिचड्याला पाणी हे नेहमी थोडं जास्तच घालावं लागतं, तेव्हाच तो ओलसर असा दाल खिचडा आपला तयार होतो। नाहीतर आपला दाल खिचडा हा खिचडी भातासारखाच तयार होतो। त्यामुळे पाणी आपल्याला 3 पट घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 शिट्टी मस्त काढून घ्यायची आहे।
बघा 3 शिट्टीनंतर मस्त असा आपला दाल खिचडा हा तयार झालेला आहे. हवं तर तुम्ही यावर तुपाचा तडकाही देऊ शकता. मस्त अशी कोथिंबीर घातली आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा असा ओलसर असा दाल खिचडा आपला तयार झालेला आहे. जास्त सुकाही नाही आणि जास्त पातळही नाही. मस्त असा हॉटेलसारखा आपला दाल खिचडा तयार झाला आहे. यावर जर तुम्ही तुपाची फोडणी घातली तर दाल खिचड्याची चव ही दुप्पट होते. बघा किती छान दिसत आहे ना, बघूनच खावंसं वाटत आहे. असं तुम्ही घरामध्ये जर तुमचं पेशंट असलं त्यांना करून दिला तरी पौष्टिक असा दाल खिचडा हा तयार होतो आणि पचायलाही हलकं असतं आणि अगदीच पटकन तयार होतो. जास्त टाईमही लागत नाही आणि भरपूर साऱ्या डाळी असल्यामुळे पौष्टिक असा आपला दाल खिचडा हा तयार होतो. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत.